दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे या संदर्भातली माहिती सतीश ढगे देत आहेत. पाहूया. सांगाल किती महत्त्वाचं आहे मॉक ड्रिल? ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला माहिती आहे की आरपार युद्धाची तयारी ही भारत सरकारतर्फे चालू आहे आणि भारतीय लष्कर सुद्धा त्या ठिकाणी सक्षम आहे. मग ही लढाई जी आहे ती फक्त लष्करानंच त्या ठिकाणी लढावी का, किंवा फक्त जे राज्यकर्ते आहेत त्यांनीच काही धोरणाची संबंधित निर्णय घ्यावेत का? माझ्या मते जर आरपारची लढाई त्या ठिकाणी झाली तर प्रत्येक भारतीयाचा यामध्ये त्या ठिकाणी सहभाग असणार आहे आणि आपला खारीचा वाटा सुद्धा या युद्धामध्ये त्या ठिकाणी असावा. म्हणून आरपारची परिस्थिती निर्माण झाली, पाकिस्ताननं जर आपल्यावर एरियल स्ट्राईक केला किंवा त्यांच्याकडे मिसाईलची केपेबिलिटी आहे ज्याच्या माध्यमातून भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत ते हल्ला त्या ठिकाणी करू शकतात. मग समजा अशी परिस्थिती निर्माण झालीच तर त्यावेळेस प्रत्येक नागरिकाने जे आहे कुठल्याही पॅनिकी सिच्युएशन मध्ये न येता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिकली याला कसं सामोरं जाता येईल यासाठी जी आहे ही मॉक ड्रिल 7 मे पासून आपण त्या ठिकाणी करतोय आणि तशा प्रकारचे निर्देश आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने दिलेले आहेत. करू शकतो म्हणजे ऑफेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा एलओसीच्या अक्रॉस अशा प्रकारच्या ब्लॅकआउटच्या माध्यमातून आपण जे आहे एक प्रकारे जे आहे आपल्या टार्गेटकडे मार्गाक्रमण करू शकतो आणि याचा दुश्मनांच्या रडारला म्हणा किंवा दुश्मनांच्या एकूणच सिस्टमला, सॅटेलाइट सिस्टमला चकवा देण्यामध्ये हे फक्त अंधारामुळे होणार नाही, त्याच्यामुळे बाकीच्याही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ऍड कराव्या लागणार आहेत. पण एक ऑफेन्सिव्ह कंपोजर म्हणून सुद्धा जे आहे या ब्लॅकआउटचा एस्पेशली एलओसीच्या अक्रॉस त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आता यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब की समजा भारत पाकिस्तान युद्ध सुरूच झालं आणि सगळीकडे ही काळजी घेतली जाते, महाराष्ट्रासाठी काय धोके आहेत आणि काय काळजी घेतली जाऊ शकते? नक्कीच जसं मी सांगितलं की पाकिस्तानचे मिसाईल, पाकिस्तानचे एरियल स्ट्राईक हे भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतात. तशा प्रकारची केपेबिलिटी चायनाच्या मदतीनं त्यांना प्राप्त झालेलीच आहे. मग महाराष्ट्राविषयी जर आपण बोलत असू तर संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी मुंबई, दुश्मनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर मुंबईला ते थांबवू शकले, मुंबईला जर पीपल, प्लेस आणि प्रॉपर्टी या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर जे आहे त्याला टार्गेट करू शकले तर नक्कीच जे आहे भारताचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं.